एक संधी पुन्हा एकदा मिळेल जर इथून जर पराभव झाला तर. आता पहिल्याच या पहिल्या संधीमध्ये जिंकण्याचा प्रयत्न दोन्ही संघ करतील. जलीस भाई यांची कॅप्टनशिप अत्यंत महत्वाची राहिली. विनायक भोईरचा लॉस त्यांना निश्चित स्वरूपात त्रास देतोय, परंतु आपण पाहू शकाल त्यांनी म्हटलं की हरकत नाही, विनायक भोईर नसला हरकत नाही, इथे मात्र आम्ही देखील आमच्या संघाला चांगला खेळ करून जिंकणार या अपेक्षांसह या मैदानाच्या आतमध्ये उतरलोय, या स्पर्धेमध्ये उतरलोय. प्रथमेश मोरे गुड्डू आणि एका बाजूला दिवेश या स्पर्धेला मात्र शुभेच्छा देतात आणि निश्चित स्वरूपात त्यांचं आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये जयेश रावरे आणि एका बाजूला अनिकेत राऊत, पालघरचा तारा, ज्यांनी मात्र या पालघर नगरीला खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटच्या नकाशामध्ये पालघर हेही आहे हे दाखवून दिलं. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल अनिकेत राऊत आपल्याला बघायला मिळतात, ज्यांनी मात्र निश्चित स्वरूपात हा चेक टेस्ट या पालघरच्या क्रिकेटला एक वेगळी उंची दाखवली. याच पालघर हॅलो रोहित भाऊ उर्वी डीजे जाऊया मॅच कडे. इथूनचा महत्वाचा सामना, अनिकेत राऊत एका बाजूला जयेश रावरे आपल्याला पाहायला मिळतो आणि गोलंदाजी ट्रॅक वरती असतील ते म्हणजेच मृदुल, ज्यांनी मात्र निश्चित स्वरूपात आरपी लायन्स या पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी निश्चित स्वरूपात पहिल्या चेंडूवरती मयूर मर्दे दांडी गोल केली होती. तोच गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. सामन्याला होईल सुरुवात. यष्टांच्या मागे जलीस शेख स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय तो म्हणजेच जयेश रावरे. मागच्या मॅच मध्ये त्याच्या बॅट मधल्या 40 धावा अत्यंत महत्वाच्या राहिल्या आणि पंकज पाटील यांनी मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो होता तो डेडिकेट केला जयेशच्या फलंदाजीसाठी. पहिला बॉल घेऊन आजच्या रजनीतला तिसरा सामना राऊंड डिस्टन्स. पहिल्याच बॉलवरती रात्रीचा क्रिकेट आणि दिवसाचा क्रिकेट फरक आहे. ज्या पद्धतीनं अनिकेत राऊत यांनी जे भूमिका मांडली की नाईट क्रिकेटमध्ये आणि दिवसाचं क्रिकेटमध्ये भरपूर फरक आहे. आणि यामध्ये जर आपण आता तपासून पाहिलं तर ड्यू फॅक्टर हळूहळू आपल्याला पाहायला मिळेल. गुलाबी थंडी ज्यामध्ये मात्र आपण पाहतोय बॉडी चार्ज व्हायला थोडासा वेळ जातो, परंतु इथून जर आपण तपासून पाहिलं तर पहिला बॉल अगदी सबमरीन डिलिव्हरी बघायला मिळाली. आणि ही गोलंदाजी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही निश्चित स्वरूपात संध्याकाळच्या सत्रात या रात्रीच्या सत्रात गोलंदाजांचा दबदबा आपण सातत्यपूर्ण पाहिलाय. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा कट करायचं होतं आणि इथे जर आपण तपासून पाहिलं तर सलगचा दुसरा चेंडू डॉट येतोय. वेगासहित अचूक टप्पा काय असतो डिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल. गुड लाईन स्पॉटवर तो चेंडूने उसळी घेतली. मागे जलीस शेख आहेत यष्टीरक्षक, ज्यांनी मात्र चेंडूला निश्चित स्वरूपात कलेक्ट केलं. मीन बोराला आपण पाहू शकाल शॉटचं थर्डमॅन मध्ये. हा देखील एक चांगला खेळाडू आहे, पालघर विभागातला दिग्गज हार्ड हिटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार मृदुल साठी आपण पाहतोय. हा तिसरा चेंडू मृदुलचा. जयेश रावरेनं ऑन साईडला फटका खेळला, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, परंतु थांबणं कठीण होईल आणि जयेश रावरेच्या बॅट मधून सुरुवात. हॅलो चौकार 3 चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 4. पहिले 2 चेंडू स्वरूपात जरूर राहिले ते म्हणजेच गोलंदाजाच्या नावी. जे आमचे साऊंड सिस्टमची टीम आहे थोडस आणि जे आमचे शार्पी ऑपरेटर आहेत, जे लाईट्स आहेत त्या प्लीज कंट्रोल करू नका, त्या फक्त स्टँड तुम्हाला विनंती करतोय की त्या स्विंग मध्ये ठेवू नका. जाऊया मॅच कडे. 3 चेंडूंचा खेळ झाला, धावसंख्या फलकावरती 4. पुढचा बॉल यावेळेस मात्र पाहतोय ऑन साइडला संध्याकाळचं सत्र आणि इथे मात्र आपण पाहतोय दमट वातावरणात जयेश रावरेच्या खेळाला पूर्णविराम. फलंदाज बिग लॉस फॉर स्वरा विकी 11 गॉन. येस डीजे.
यस, यावेळेस आपण पाहतोय मयूर मांगेला हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. जयेशने मात्र सुरुवात जरूर केली. पहिले 2 चेंडू डॉट राहिले, तिसऱ्या चेंडूवरती चौकार मिळाला, परंतु त्या चौकाराचा सुगंध त्याला शेवटपर्यंत घेता आला नाही. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मागच्या मॅच मध्ये ज्या 40 धावा राहिल्या, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज घेतली होती त्यानं संघासाठी, आणि पाल्याने देखील त्याचा उल्लेख केला होता की ज्या धावा राहिल्या जयेशच्या त्या महत्त्वपूर्ण राहिल्या, त्या अनुषंगाने आम्ही सामना जिंकण्याचं कारण ठरलो. आणि यावेळेस मात्र त्याला हताश, हतबल आणि निराश मनानं परतावं लागलं. 4 चेंडूंचा खेळ झाला, धावसंख्या फलकावरती 4 आहेत. पुढचा बॉल घेऊन मृदुल गोलंदाजी ट्रॅकवरती, राईट हँड ओव्हर दी स्टंप्स, पंचांच्या डावीकडून उजव्या हातानं. यावेळेस बॉलला उडवलाय, चेंडू बऱ्याच काळ हव्यात. डीप एक्स्ट्रा कव्हरला एकही खेळाडू नाही, कारण चं षटक चालू आहे. आलाय पहिल्याच बॉल वरती चौकार. चांगला फटका आपल्याला बघायला मिळाला. अगदी आपण पाहू शकाल कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून कालच्या दिवसात याच टाइमला हॅलो हॅलो जरा उडवी डीजे लक्षात घ्या. हॅलो, माईकची रेंज सुट्टी आहे थोडस, आणि ज्या लाईट्स आहेत त्या देखील आतमध्ये येतात, थोडस मॅनेज करून द्या इथे. 5 चेंडू आणि धावसंख्या फलकावरती 8, आणि ज्या शार्पी लाईट्स आहेत त्या स्टेबल ठेवा, फक्त मुख्य व्यासपीठावरती, मैदानाच्या आतमध्ये येता कामा नये. पुढचा बॉल या षटकातला. बॅटची एज, मागे यष्टीरक्षक अगदी चतुर, चलाक, 40+ एक लेजेंडरी खेळाडू म्हणून या पालघर विभागात आपल्याला पाहायला मिळतात. हे त्यांचं होम ग्राउंड असं त्यांनी मगाशी देखील उल्लेख केला होता. पहिल्या षटकाचा खेळ अगदी योग्य रीतीने संपला. धावसंख्या फलकावरती 1 गडी बाद 8 अशी ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना स्वरा विकी 11 या संघाची PDTPLचे सुंदर आणि देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी दिवस रात्रकालीन ही स्पर्धा नाईट फ्लड लाईट मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय, आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पालघरकरांसाठी ही अभिमानाची स्पर्धा आहे. ज्या पद्धतीनं मोठमोठ्या जिल्ह्यांच्या स्पर्धा होत असतात, परंतु तेवढीच त्या खेळाडूंना आवड असते. चिन्मयला आपण पाहतोय, आणि चिन्मयच्या पहिल्याच बॉलवरती अगदी सुंदर पद्धतीने स्वागत केलं. PDTPL मध्ये या दुसऱ्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही विजयी संघ आपल्याला आता इथे दुसरा सामना खेळताना पाहायला मिळतात. इथून जर जिंकलात तर क्वालिफाय होणार सुपर 6 साठी. इथून जर संधी हुकली तर पुन्हा एकदा एक चान्स पुन्हा मिळेल, परंतु पहिल्या चान्स मध्ये इथे सक्सेस होण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपात अनिकेत राऊत यांचा देखील असेल. एका बाजूला जलीश शेख यांचा देखील असणार आहे. पाहूया इथून काय होईल आणि काय बिघडेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज चिन्मयला आपण पाहतोय, आणि या चिन्मयचा पहिल्याच बॉलवरती तो आलेला आहे. तो डीजे उर्वे तुम्हाला विनंती करतोय की तुम्हाला ती संधी जरूर मिळेल, फक्त आपण पाहतोय आता प्लेयर्सला डिस्टर्ब होता कामा नये. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. रिव्हर्स स्विचचा प्रयत्न केलाय. सरळ बॅटनं भरपूर चांगलं क्रिकेट अनिकेत राऊत दाखवलं, परंतु फील्ड रिस्ट्रिक्शन त्यांनी तपासून पाहिलं की इथे निश्चित स्वरूपात शॉर्ट थर्डमॅन देखील 30 सर्कलमध्ये आहे. फ्लाइंग स्लिप देखील आपण पाहिली जी कव्हर मध्ये आहे ती देखील 30 सर्कलमध्ये आहे.
शॉट पॉईंटचा खेळाडू देखील आपण पाहतोय सर्कलमध्ये होता. त्या अनुषंगाने त्यांनी रिव्हर्स स्विचचा प्रयत्न जरूर केला, परंतु त्या प्रयत्नांना यश मिळालं नाही. 2 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचते. स्वरा विकी 11 आणि निश्चित स्वरूपात टॉस पराभव झाल्यानंतर मागच्या मॅच मध्ये देखील त्यांनी सांगितलं की टॉस महत्वाचा नाही. आजचं टेनिस क्रिकेट एक वेगळं आहे, जिथे तुमच्या स्किल्स आणि तुमच्या चुका ज्या चुकतील तिथे मात्र तुम्हाला पराभवाच्या समोर यावं लागेल. आणि तुमचं चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट जर असेल तर टॉस मॅटर करत नाही. ज्या अनुषंगाने अनिकेत राऊत यांनी निश्चित स्वरूपात जे भूमिका मांडली होती आणि टॉस पराभव झाल्यानंतर सामना देखील जिंकला होता. हा मॅच देखील तेवढाच महत्वाचा आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे जर आपण पाहिलं तर अगदी या गुड लाईन स्पॉटनं चेंडूने उसळी घेतली. अनएक्सपेक्टेड बाउन्स, अचंबित करून सोडणारा चेंडू अनिकेत राऊतसाठी सरप्राइझिंग डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळालंय. 3 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या 12. अगदी आपण म्हटल्याप्रमाणे थोडंसं थंडीचं वातावरण आणि त्यामध्ये गोलंदाजाचा दबदबा हे आपण सातत्याने क्रिकेट या पटलावरती पाहिलेलं आहे. संध्याकाळचं सत्र सातत्याने गोलंदाजीसाठी पूरक असतं, कारण तिथे थोडंसं दमट वातावरण, ज्यामध्ये फलंदाजांसाठी कठीण काळ हा मात्र संध्याकाळचा राहिलेला असतो. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. सलगचा 3रा चेंडू डॉट. जो तुम्ही चौकार खेळलात त्याचं महत्व विसरलात. सिंगल डबल न स्ट्राईक रोटेशनचं कार्य देखील तेवढंच महत्वपूर्ण असतं. आपल्या समोरचा फलंदाज याच्याशी तुम्हाला सिंगल डबलचा खेळ स्वीकारावा लागेल. प्रत्येक चेंडू मागे प्रत्येक चेंडू मागे त्या पद्धतीचे चौकार आणि षटकार आपण खेळू शकतात, ही बरोबर आहे, परंतु चेंडूचा संबंध देखील तेवढाच महत्वाचा आहे. तीन चेंडू सलग डॉट आल्यानंतर आपण पाहू शकाल आता धावसंख्या स्थिर आहे, ती म्हणजेच 12 वरती. चिन्मयची गोलंदाजी अत्यंत महत्वाची राहिली. दुसऱ्या षटकात पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि जलीश शेख यांनी रचलेल्या ट्रॅप मध्ये आता सध्या अनिकेत राऊत चाचपडतोय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल चेंडूला ऑन साइडला दिशा दिले. क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन आहे तिथे. फेकी येईल तद्वरती सिंगलच मिळेल आणि या सिंगलने तुम्हाला शांत राहावं लागेल. धावसंख्या 13 वरती जाऊन पोहोचते. अगदी पाहतोय या षटकात विचार केला तर पहिल्या चेंडूवरती चौकार आला. तदनंतर गोलंदाजानं मागे वळून पाहिलं नाही की माझ्यासमोर फलंदाज कोण आहे, त्याने मला चौकार ठोकलाय जरूर, परंतु माझ्यातला सर्वोत्तम चेंडू मी त्याच्यासमोर फेकीन ही क्वालिटी देखील चिन्मयने दाखवली आणि ती गोलंदाजी तेवढीच महत्वाची राहिली. शेवटचा चेंडू या षटकातला. 6 षटकांचा मॅच. विश नेटवर्क अँड 70-70 लाईव्ह ही स्पर्धा कव्हर करत आहे आणि लाईव्ह जोडलेले प्रेक्षक देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. आजचं आधुनिक जगात आपण पाहतोय युट्यूब ही संकल्पना आली आणि आज क्रिकेट घराघरात, दारादारात आणि तुमच्या जिथे तुम्ही असाल तिथे पोहोचलं गेलं. तुमच्या स्मार्ट टीव्ही वरती, स्मार्टफोनवरती. यावेळेस जर आपण पाहिलं तर मयूर मांगेला यांचा प्रयत्न स्विच हिटचा राहिला, परंतु अगदी खोलातला बॉल आणि इथे मात्र आपण पाहतोय षटक क्रमांक 2चा खेळ संपला. थोडंसं पॉवर प्लेचा दबदबा हा मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाचा जरूर राहिलाय. सन ग्रुप आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ संपला. तत्पूर्वी घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया संगीताची. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतो. पहिल्या षटकात जर आपण पाहिलं मृदुलची गोलंदाजी चांगली राहिली आणि तोच गोलंदाज आता दुसरं षटक फेकण्याकरिता आपल्याला पाहायला मिळतात. आणि या स्पर्धेकडे मात्र आपण पाहतोय जे आपले या स्पर्धेचे मुख्य समालोचक अर्थातच युसुफजी सय्यद यांचा मिसेस झोया युसुफ सय्यद यांचं मात्र या स्पर्धेमध्ये आगमन. त्यांना विनंती करीन की प्लीज आमच्या या स्पर्धेकडे तुम्ही आलात आणि तुमचं सहर्ष असं हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या समवेत शकुंतला काउंटर ह्या देखील आपल्याला पाहायला मिळतात. मॅडमांचं इथे शुभ आगमन. त्यांना विनंती करीन की प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण येऊन विराजमान व्हायचं आहे. झोया युसुफ सय्यद मॅडम मात्र इथे येत आहेत. त्यांचं सहर्ष असं हार्दिक स्वागत. PTTPL सीझन 3 मध्ये अनिकेत राऊतनं दुसऱ्या षटकाचा शंखनाद फुंकला आणि पहिल्याच बॉलवरती फ्लॅट
षटकार देखील ठोकला. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 वरती. याच पद्धतीची फलंदाजी अनिकेतला करावी लागेल. संघाचा संघनायक सेनापती म्हणून पुढे उभं राहावं लागेल. अनेक जिम्मेदारी तुमच्यावरती आहे. अगदी आपसुकतेने तुमचा डगआउट तुमच्याकडे पाहतोय आणि ती भूमिका तुम्हाला इथून अदा करावी लागेल. पुढचा बॉल. चेंडू जर आपण तपासून पाहिला तर पंचांचे 2 हात बंदिस्त आहेत. अनिकेत राऊतनं मात्र चॅलेंज केलेलं आहे व्हाईट बॉल साठी आणि तिथे मात्र थर्ड अंपायर वॉर रूम मध्ये दर्शवतील आणि 70-70 लाईव्हची टीम आणि विश नेटवर्कची टीम निश्चित स्वरूपात तिकडे पाहतील, दर्शवतील काय होतंय आणि काय नाही. इथे मात्र व्हाईट बॉल साठी चॅलेंज केलंय अनिकेतनं. झोया युसुफ सय्यद मॅडम आणि त्यांच्याच बरोबर आपण पाहतोय शकुंतला काउंटर मॅडमांचं सहर्ष असं हार्दिक स्वागत. मॅडमांनी इथे निश्चित स्वरूपात आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. अतिशय सुंदर या बोईसर विभागातला मात्र आवाज आपण ऐकताय आज महाराष्ट्र बाहेर देखील पोहोचतोय आणि निश्चित स्वरूपात तेच युसुफ भाई यांच्या सौभाग्यवती कांक्षिणी इथे मात्र पोहोचतात. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. डिसिजन आतापर्यंत पेंडिंग आहे. व्हाईट बॉल साठी अनिकेत राऊत यांनी चॅलेंज केलं होतं. 2-2 रिव्ह्यू तुम्हाला आहेत, त्या अनुषंगाने तो यूज झाला. मुन्ना पठाण यांनी मात्र हात बंदिस्त ठेवले होते आणि एकंदरीत आपण पाहतोय अगदी थोड्या वेळात ऑन स्क्रीनला तुम्हाला डिसिजन जे काही असेल ते क्लिअर असेल आपण पाहणार आहोत. तिसरं षटक पहिल्याच बॉलवरती षटकार. 19 धावा जरूर झाल्यात आणि या व्हाईट बॉलच्या प्रतीक्षेमध्ये इट्स अ व्हाईट बॉल. पंचांनी दर्शवलं की हा चेंडू निश्चित स्वरूपात व्हाईट बॉल आहे. वॉर रूम मध्ये जर आपण तपासून पाहिलं तर हा चेंडू वाईड आहे असं दर्शवलंय. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते फलकावरती, अर्थात 20 स्क्वेअर मध्ये हा चेंडू हाताळला गेला. मृदुलला आपण पाहतोय पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं. तदनंतर जर आपण तपासून पाहिलं तर आता दुसऱ्या षटकाची सुरुवात षटकारानं झाली आणि तदनंतर त्याचा दबदबा अनिकेत राऊतचा व्हाईट बॉलचं प्रेशर इथे आवरेन असा झालं. 20 धावा या धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मध्ये मृदुल पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं आम्हाला बघायला मिळतोय. पुढचा बॉल. यावेळी ऑन साईडला फटका खेळलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेट काऊ कॉर्नरला चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी पडतायत जडतायत संघासाठी पुन्हा एकदा उभं राहतात कारण जिंकायचं आहे. एकच स्वप्न उराशी बाळगून प्रत्येक खेळाडू या स्पर्धेसाठी फॉर्म भरलं की ज्या संघात मी जाईल तो संघ फायनलिस्ट झाला पाहिजे. त्याच्यासाठी चाललेली भानगड जीवाचा आटापिटा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. गुड एफर्ट्स. रवींद्र जडेजाची आठवण करणारं क्षेत्ररक्षण, जॉन्टी रोड्सची आठवण करून देणारं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचते. मृदुलचं षटक थोडंसं इथून हावी झालं. महागडे ठरले. आतापर्यंत 9 धावा 2 चेंडून मागे आल्यात, परंतु कमबॅक कसा करावा हे तो देखील जाणतो आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतील. अनिकेत राऊत साठी आपल्याला पाहायला मिळतोय अनिकेत राऊत पहिल्या मॅच मध्ये देखील फलंदाजी सुरुवात चांगली केली होती, परंतु आता स्टँड घेतलाय. यावेळेस आपण पाहतोय या फाईन लेगच्या डोक्यावरनं चेंडूला मात्र आपण पाहतोय भिरकावून गेले. ऑर्केस्ट्रा आपल्याला बघायला मिळतोय ऑन स्क्रीन. आपण बघू शकाल युसुफजी सय्यद आणि त्यांच्या मिसेस, त्याचबरोबर शकुंतला मॅडम आपल्याला बघायला मिळत आहेत. सहर्ष हार्दिक स्वागत मॅडम तुमचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. आतापर्यंत जर आपण तपासून पाहिली तर 28 धावा आणि 1 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आत. पुढचा बॉल ऑन साईडला पुन्हा एकदा केलं. इंटू द गॅप मध्ये चेंडू इथे देखील थांबणार नाही आणि आम्हाला देखील स्पीडअप करावी लागेल. गाडीला मात्र डबल टॉप गिअर मध्ये हाकावी लागेल. ज्या अनुषंगाने आतापर्यंत इथे धावांची लयलूट, धावांचा दरोडा घातलाय फलंदाज अनिकेत राऊत यानं. अगदी 9 चेंडू आणि 23 धावांवरती चांगली खेळी, महत्वपूर्ण
असा मात्र आपण पाहतोय हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय अनिकेत मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या फलकावरती जर आपण तपासून पाहिली तर 30 वरती जाऊन पोहोचतोय. एक गडी बाद निश्चित स्वरूपात जयेश रावरे हा जरूर बाद झाला, परंतु आता जयेशचा रोल अनिकेत साकारतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळी दीपेक्षा कव्हरला बॉलला ढकललंय, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील परंतु चेंडूकडे फक्त पाहत राहतील. जयेश रावरे बाद झाल्यानंतर अनिकेतनं डगआउटला सांगितलं मैं हूं ना, आणि ज्या अनुषंगाने आपण पाहू शकाल मैं हूं ना हा शब्द त्याने वापरलाय आणि तिथे आता स्वतः उभा येतो मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त बॅटिंग करतोय, चौकारांची हॅट्रिक साध्य केली आणि इथे मात्र प्रेक्षकांची मन जिंकून घेणारा फलंदाज आजच्या रात्रीतला ठरेल अनिकेत राऊत. यस धन्यवाद, थँक्यू सो मच. इथे मात्र आपण पाहतोय झोया युसुफ सय्यद मॅडम रजा घेत आहेत या स्पर्धेची. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 34. शेवटचा बॉल या षटकातला. बॅटची एज अँड टेकन, चांगला कॅच मात्र घेतलाय जलीश शेख याने. अनिकेत स्वतःवरती नाराज आहे, अगदी चांगल्या टच मध्ये असताना अनिकेत बाद झाल्यानंतर आता नवीन फलंदाज दाखल होईल. अर्थातच विशाल तामोरे अंगी या नावानं एक चिंचणीचा ब्रँड खेळाडू, लेदर क्रिकेट म्हणा, ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा, यंगचवर दंडी या संघासाठी ज्याने भरपूर चांगलं क्रिकेट आतापर्यंत कार्यरत आहेत या क्रिकेटच्या सेवेमध्ये. विशाल तामोरे अंगीला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येत असताना. एका बाजूला मयूर मांगेला आहेत, एका बाजूला विशाल तामोरे आहेत. एकाच विभागातले दोन खेळाडू अनिकेत आणि जयेश बाद झाल्यानंतर आता जबाबदारीचं ओझं घ्यावं लागेल. संघाला इथून अडचणीतून उचलून घ्यावं लागेल आणि तारावं लागेल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार होत आहेत. हितेश वझेला आपण पाहू शकाल पोलीस दलात कार्यरत आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस. हितेश वझेला आपण पाहू शकाल कर्तव्य दक्ष असे मात्र हे आपले गोलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत. पेशानं निश्चित स्वरूपात पोलीस आहात, परंतु क्रिकेटवरती एक वेगळं प्रेम आहे आणि या PDTPL साठी जरूर त्यांनी वेळ दिलाय. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 3 षटकांच्या खेळानंतर जाऊन पोहोचते 34. लॉस ऑफ 2 विकेट्स, 34 लॉस ऑफ 2 विकेट्स. अत्यंत महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मयूर मांगेला स्ट्रायकिंग एंडला आणि एका बाजूला विशाल तामोरे. यावेळेस आपण पाहतो पाडल स्लॉट मध्ये आला आणि त्या स्लॉट पद्धतीच्या चेंडूला डिपॉझिट केलं स्टँड मध्ये. जबरदस्त फटका. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर इथे 6 ने फ्लाय होईल, जाऊन पोहोचते ती म्हणजे 40 या धावसंख्येवरती. अगदी क्रीजचा योग्य वापर केला. आपण पाहतोय 40 धावा या धावफलकावरती आहेत. हितेश वजेचं पहिल्याच बॉल वरती स्वागत. अनिकेत बाद झालाय जरूर, परंतु मयूर सांगतो हरकत नाही. अनिकेत बाद झालाय ह्याची जाणीव मी भासू देणार नाही. इनटू द गॅप इथे क्षेत्ररक्षक, परंतु क्षेत्ररक्षकाला चेंडू थांबवण्याची संधी मिळणार नाही. षटकारानंतर आलेला नाही. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 44 वरती. फलंदाज इथे मात्र तडाख्याची थंडी आणि त्यामध्ये एक जबरदस्त फलंदाजी करत असताना. मैदानाच्या बाहेर जरूर थंडी आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये आग सध्या चालू आहे.
ती म्हणजे मयूर मांगेलाच्या बॅट मधनं. वेळ जास्त जातोय, टीम मिटिंग्स कमी घ्या. प्रत्येक चेंडू मागे टीम मिटिंग्स नको, कारण आजच्या दिवसात आणखीन आपल्याला 2 सामने अत्यंत महत्वाचे खेळवायचे आहेत. वेळेचा विचार केला तर आपण पाहतोय 7:10 जरूर झालीत. कालच्या दिवसात जर आपण पाहिलं तर 2 वाजेपर्यंत शेड्यूल पॅक झालं. पहिला दिवस होता. प्रशांत घरत, निहिल किणी यांनी मात्र मन जिंकली. अक्षय घरत, काटाळे खोलवर टप्प्याचा बॉल होता, जिथे मात्र आपण पाहू शकाल आता एक चांगला कमबॅक म्हणायला हरकत नाही हितेश वजे यांचा. पहिले 2 चेंडू विसरत तिसऱ्या चेंडूवरती मात्र निश्चित स्वरूपात आपला दबदबा ठेवला आणि आपण पाहू शकाल क्लीन मिस. 44 धावा धावफलकावरती 2 गडी बाद इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे जरूर आहेत, परंतु चेंडू इथे येस ऑल राईट. ऑर्केस्ट्रा जिथे चौकार आपण घोषित करू तिथून तुम्हाला स्टार्ट करायचं. आयोजकांच्या सूचना आहेत. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर खऱ्या अर्थानं जाऊन पोहोचतोय ती म्हणजेच 48 वरती. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजे आतापर्यंत 4, आणखीन आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा येणं बाकी आहे. यावेळेस आपण पाहू शकाल समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड खेळलेला फटका. डीप मधून प्रोटेक्शन आहे, जिथे मात्र आपण पाहतोय सिंगल मिळतंय. या सिंगलच्या साह्यानं जाऊन पोहोचेल फलकावरती 49. 49 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल या षटकातला हितेश वझे. चेंडूला मात्र स्टिअर केले. चेंडू शॉर्ट कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील. सिंगल मात्र मिळेल आणि या सिंगलच्या साह्यानं विशाल तामोरे यांचं मात्र अकाउंट खोललं जाईल धावसंख्येचं. 4 षटकांचा खेळ योग्य रीतीने संपला. धावसंख्या 50 वरती जाऊन पोहोचल्या. 2 गडी बाद झालेत. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया ऑर्केस्ट्रा उडवी यांना. मी विनंती करीन एका बाजूला आरपी लायन्स आणि एका बाजूला निलेश फायटर या 2 संघांना की आपण प्लेइंग 11 ची लिस्ट आणि टॉस साठी रेडी राहायचं आहे. इथून जर जिंकलात तर मात्र आपण पाहू शकाल एक पुन्हा संधी मिळणार आहे. पुढील होणारा सामना एका बाजूला विश्वनाथ जाधव, एका बाजूला प्रीतम बारी. धावसंख्या जाऊन पोहोचते 50 वरती 2 गडी बाद. अशी स्थिती 4 षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 50 धावा या धावफलकावरती 2 गडी बाद. हितेश वझेचं षटक 16 धावा तिथे मात्र खर्च झाल्या. विशाल तामोरे अंगी हार्ड हिटर म्हणून ज्याची ओळख सातत्यपूर्ण या टेनिस क्रिकेटमध्ये त्याचा दबदबा राहिलेला आहे. मागची अनेक वर्ष जर आपण तपासून पाहिली तर विशाल हा मात्र एक बेस्ट स्ट्राईक रेट आणि हार्ड हिटर म्हणून फलंदाज ओळखला जातो. गोलंदाजी ट्रॅक नवीन गोलंदाज वकासला आपण पाहतोय. शिरगाव मधून मात्र आपण पाहतो जल्लीश शेख यांच्या तालमीत घडलेला हा पठ्ठ्या आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता गुरु शिष्यांचा संवाद आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे जल्लीश शेख त्यांना दर्शवत आहेत की या पद्धतीने तुला गोलंदाज फेकायचे आहेत. वकासला आपण पाहतोय. हितेश वझे नंतर आपण पाहतोय आता वकासला संधी मिळाली 5वं षटक फेकण्याकरिता. आणि इथे मात्र आपण पाहतोय हाणामारीचं षटक. गोलंदाजांना थोडंसं कठीण राहतं, परंतु फलंदाजांचा दबदबा बघायला मिळेल का. संध्याकाळच्या सत्रातला मात्र हा पहिला मॅच असेल. पहिले 2 सामने आपल्याला उजेडाच्या सत्रात बघायला मिळाले. आणि आता विशाल तामोरे समोर कुठल्या पद्धतीची गोलंदाजी राहील. पहिला बॉल घेऊन गोलंदाज होतील तयार. समोरच्या दिशेने खेळलेला स्ट्रोक. चेंडू जो उल्लेख झाला की हार्ड हिटर फलंदाज
स्लॉक षटकामध्ये ज्याची ओळख निश्चित स्वरूपात मोठी राहिलेली आहे आणि तोच आपल्याला पाहायला मिळाला विशाल तामोरे, परंतु या वेळेला नाही. अतिशय चांगलं कॅमेरा वर्क 70-70 लाईव्ह अँड विश नेटवर्कचे सर्वच कॅमेरामॅन आपल्याला बघायला मिळतात. 10 कॅमेऱ्यानिशी ही स्पर्धा कव्हर होते. वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं. अनिकेत राऊत आणि त्यांची मॅनेजमेंट टीम अतिशय सुंदर अथक परिश्रम. अंगीचा फटका बऱ्याच काळ हवेत राहिला आणि तिथे जर आपण पाहिलं तर गगनाला गवसणी घालणारा स्ट्रोक जरूर होता, परंतु त्यामध्ये लांबी कमी मिळाली. जिथे मात्र गुड जज अँड वेल टेकन फलंदाज इथे जरूर बाद झालाय आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अक्कू अर्थातच अक्षय राऊत हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅच मध्ये पहिले 2 चेंडू जरूर त्याला त्रास देणारे होते, परंतु तदनंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. अगदी डाऊन द ग्राउंड, अगदी बॉलर टू ओव्हरहेड जे फटके खेळले मागच्या मॅच मध्ये, तोच अक्षय राऊत मैदानाच्या आतमध्ये. सन ग्रुप विरुद्ध आपण पाहतोय स्वरा विकी 11, धावसंख्या 54 वरती 3 गडी बाद. उर्वरित 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नाईट फ्लड लाईटचं मात्र अतिशय सुंदर आणि दैदिप्यमान असं आयोजन नियोजन आपल्याला बघायला मिळतं. PDTPL तुषारजी संके आणि अनिकेतजी राम यांच्या माध्यमातून ही संकल्पना साकारलेली स्पर्धा अगदी सत्यात साकार होत आहे. आजचा दुसरा दिवस रात्रचा हा स्पर्धेचा दुसरा दिवस आपल्याला बघायला मिळतोय. खूप सुंदर पद्धतीने मॅनेजमेंट आहे आणि उद्याच्या दिवसात ऑल इंडिया ओपन आमदार चषक आपल्याला बघायला मिळेल. जरा लाईटचं जरा जे मॅनेजमेंट करा प्लीज. जे आपले ऑपरेटर आहेत त्यांना विनंती करतोय, मुख्य व्यासपीठावरती फक्त ती लाईट घ्या, तेवढं लक्षात घ्या प्लीज. जाऊया मॅचकडे. 54 वरती 3, षटक क्रमांक 5, वकास गोलंदाज ओव्हर दी स्टम्प्सनं. बॅटची ए चेंडू थर्ड मॅनला, क्षेत्ररक्षक तिथे देखील आहेत. सिंगल मात्र मिळेल. या सिंगलच्या साह्यानं धावा जाऊन पोहोचतात, त्या म्हणजेच 55 धावा. सन ग्रुपनं टॉस जिंकला. पहिली 2 षटकं जरूर चांगली राहिली. तिसऱ्या षटकात थोड्याशा धावा खर्च झाल्या. चौथ्या षटकातला कमबॅक महत्वाचा राहिला. विशाल अंगीला मात्र बाद केलं. आता जर आपण पाहिलं तर 5व्या षटकाचा खेळ चालू असताना वकासला आपण पाहतोय. एका बाजूला आपण पाहतोय मयूर मांगेला 8 चेंडू आणि 19 धाव्यांवरती खेळतोय. चोपन्न धावा. रनअप मध्ये थोडंसं व्यत्यय येतंय. अगदी वेळेत त्यांनी सावरलं की चुका होण्याच्या आधी आपण ती पावलं मागे घेतली पाहिजे. 54 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 5 मध्ये पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. कळायचं होतं ऑन साइडला, परंतु पिचिंग आउटसाइड ऑफ द ऑफ स्टम्प्स ज्या पद्धतीने शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला मयूरसाठी अनप्लेएबल. आणि मागे यष्टीरक्षण आपण बघू शकता. अगदी चतुर चलाक सिनियर असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो जलीजी शेख. अतिशय सुंदर, भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा ज्यांनी अविरत आतापर्यंत करतायत. पुढचा बॉल. वेग जास्त हाताळलाय. पंचांचे 2 हात समांतर रेषेत आलेत, म्हणजेच वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. वेगावरती नियंत्रण देखील तेवढंच महत्वाचं आहे. फक्त वेग हाताळून चालत नाही, तुमच्याकडे त्या वेगावरती कंट्रोल असायला हवा. आणि जो तर कंट्रोल नसेल तर मग ह्या स्वेअर चेंडू आपल्याला सातत्याने बघायला मिळतात. 55 धावा धावफलकावरती आणि एकंदरीत आपण पाहतोय 56 धावा धावफलकावरती झालेले आहेत, कारण हा चेंडू वाईट देखील आहे. 56 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. वकास गोलंदाजी ट्रॅक वरती. शिरगावचा एक दिग्गज गोलंदाज फील्ड सेटअप होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. 5वं षटक आणि 4 चेंडू. थंडीचा तडाखा वाढलाय, त्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांचा दबदबा देखील वाढलाय. मयूर मांगेल्यासाठी अगदी खोलातला बॉल होता. लॉंगॉनचा खेळाडू पुढे सरसावतोय. बघता बघता सिंगल पूर्ण होईल आणि या सिंगलच्या साह्यानं धावा जाऊन पोहोचतील, त्या म्हणजे 57 लॉस ऑफ 3 विकेट्स स्वरा विकी 11. नाणेफेक जिंकल्यानंतर जलीश शेख यांनी जरूर सांगितलं की आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारू आणि क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर क्षेत्ररक्षण हीच आमची ताकद, गोलंदाजी हीच आमची ताकद, गोलंदाजी ही आमची स्ट्रेंथ आणि या गोष्टींचा पुरेपूर त्यांनी वापर देखील केलाय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल. यावेळेस हा चेंडू देखील आपण पाहतोय पंचांचे 2 हात समांतर रेषेत आलेत आणि त्याला चॅलेंज केलंय. आधुनिक काळात क्रिकेटचे नियम बदललेत. जर तुम्ही सफल झाला असाल तर तो चेंडू वाईड घोषित केला जात नाही, परंतु जो एक्स्ट्रा वाईड आहे त्याच्या देखील बाहेर चेंडू असेल तर वाईड देखील घोषित केला जातो. डिसिजन पेंडिंग असेल
आपण पाहणार आहोत. व्हाईट चेंडूसाठी मात्र चॅलेंज केलं होतं. मी विनंती करीन एका बाजूला आरपी लायन्स आणि एका बाजूला निलेश फायटर रिपोर्टिंग करायची आहे टॉस साठी. चला जास्त वेळ न घेता आपण तिथे टॉस करणार आहोत. एका बाजूला आरपी लायन्स विश्वनाथ जाधव आणि एका बाजूला आपण पाहतोय तो संघ असेल तो म्हणजेच निलेश फायटर प्रीतम बारी. ऑल राईट, ही स्पर्धा आपण अतिशय सुंदर पद्धतीने पाहतोय, परंतु त्या स्पर्धेसाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतलेले आहेत फेअर डिलिव्हरी आहे. ऑल राईट, फेअर डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळतं. ही स्पर्धा आपण पाहतो अतिशय सुंदर पद्धतीने आहे, अगदी जबरदस्त मॅनेजमेंट आहे, परंतु त्याच्यासाठी परिश्रम घेणारी निश्चित स्वरूपाची जी नावं आहेत ती समोर येणं देखील तेवढंच गरजेचं आहे. आपण पाहू शकाल PDTPL ही संकल्पना निश्चित स्वरूपात अनिकेत राऊत, तुषारजी संखे यांची आली. तदनंतर निश्चित स्वरूपात यतीनजी जाधव, पंकजी पाटील, केवलजी पाटील, युसुफ सय्यद, जब्बीर खान, तदनंतर यश पडकर, त्याचबरोबर आपण पाहतोय प्रितेश संखे, चिराग राणे, अंकित पिंपळे, आदित्य संखे, प्रसाद आपल्याला पाहायला मिळतात. तदनंतर विशाल वैद्य आणि तदनंतर नितीन संखे, अविनाश जाधव, रोहित संखे आणि आशिष संखे या सर्व महत्वपूर्ण जी नावं आहेत त्यांनी मात्र या स्पर्धेला एक वेगळं स्वरूप दिलं. अथक परिश्रम घेतले आणि ही स्पर्धा पालघर जिल्ह्याची सक्सेस कशी करता येईल याच्याकडे प्रामुख्याने भर दिला आणि ही स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळते. अगदी सुंदर पद्धतीने आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 57 वरती 3 गडी बाद. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि आता गोलंदाजी ट्रॅक वरती शेवटचं षटक फेकण्याकरिता गोलंदाज चिन्मयला आपण पाहतोय. चिन्मयला आपण पाहू शकाल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 57 वरती 6 षटकांचा मॅच आणि आता 5 षटकांचा खेळ संपला. 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर मयूर मांगेला 9 चेंडू आणि 20 वरती खेळतात. अक्षय राऊत एका बाजूला 3 चेंडूंचा खेळ पूर्ण करत असताना एका धावीवरती खेळतोय, परंतु त्याला जास्त वेळ तुम्ही शांत ठेवू शकत नाही. ही देखील त्याची क्वालिटी सातत्याने आपण पाहिलेली आहे. चिन्मयला आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅक वरती उर्वरित आणि शेवटचे 6 चेंडू. आरपी लायन्स आणि निलेश फायटर रिपोर्टिंग करा प्लीज प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. पंचांकडे लाऊड अपील, परंतु मागणी तसा पुरवठा होणार नाही. पंचांनी नकार दिला. चेंडू मात्र डॉट येतोय. डॉट बॉलची सांगता इथे मात्र अत्यंत महत्वाची राहील. रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल हाईट फॅक्टर मॅटर करतंय असं पंचांच्या निर्देशनास आलं. डॉट बॉलने मात्र सुरुवात केलंय चिन्मयनं. PDTPL सीझन 3 दिवस रात्रकालीन स्पर्धा. अगदी आपण पाहतोय दुपारच्या सत्रात 2:30 वाजता पहिला चेंडू पडला होता आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 3 वाजता 3:15 वाजता चेंडू पडला होता आणि आता आपण पाहतोय तिसऱ्या मॅच मध्ये देखील दाखल झालो अतिशय सुंदर पद्धतीनं. मोठा फटका खेळायचा मनसुबा जरूर होता, परंतु चेंडूफळीचा संपर्क व्यवस्थित नाही. धावसंख्या इथे देखील 1 मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 58 वरती. मयूर मांगेल्यासाठी हा चेंडू देखील आतल्या बाजूने वळण घेणारा इन स्विंग पाहायला मिळाला, परंतु चेंडूफळीचा संपर्क हवा तसा प्रॉमिसिंग बघायला मिळाला नाही. सिंगल मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने 58 धावा. पहिल्या मॅच मध्ये जरूर 75 धावा ठोकल्या गेल्या होत्या, परंतु वेळ बदलली, खेळ बदलला. इथे मात्र आपण पाहतोय एकदा सकाळचं सत्र दुपारचं सत्र बघायला मिळालं. आता रात्रकालीन स्पर्धेमध्ये फ्लड लाईट मध्ये बॅटिंग करतायत आणि हा इफेक्ट असतो. हा फरक सातत्याने आपल्याला पाहायला मिळालाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज चिन्मय तयार होईल. अक्षय राऊत साठी दूरवाल्या एंडनं पंचांच्या डावीकडून उजव्या हातानं गोलंदाजी करण्याकरिता चिन्मय तयार. चेंडू बऱ्याच काळ हवेत होता आणि शेवटच्या क्षणाला हा झेल मात्र जरूर सुटलाय. दोघांमधलं लगेच पाहू शकाल स्वरा युवा ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय तुषारजी संख्या साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण करूया मनाच्या अंतकाने हार्दिक स्वागत. त्याचबरोबर पाहू शकाल खंजलजी संख्या साहेब असतील, तसंच लेजंड खेळाडू राजकुमार तांबोरे साहेब आपल्या सुद्धा हार्दिक स्वागत असेल. बर्थडे बॉय सगळे वाढदिवसाचे शुभेच्छा देत असताना
आमच्या मुख्य व्यासपीठावर तुषारदादा संख्या यांना वळूया मॅचकडे. इकडे मॅचला खूप रंगतदार सामना चालू आहे. ओव्हर टू कम बॉक्स मिस्टर उत्कर्ष पाटील. येस, थँक्यू सो मच. 59 डावा धावफलकावरती स्वरा युवा ग्रुपचे प्रोप्रायटर तुषारजी संख्या सर, आजचा वाढदिवस त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि आजचा दिवस खास या स्पर्धेसाठी देखील. धावसंख्या 59 वरती जाऊन पोहोचतंय आणि 3 गडी जरूर बाद झाले. चिन्मयची गोलंदाजी महत्वपूर्ण राहिली. जो ट्रम्प कार्ड म्हणून या संघात सन ग्रुपमध्ये दाखल जरूर झालाय. त्याने 9 चेंडूंचा खेळ फेकलाय, फक्त 7 धावा खर्च केल्यात. विकेट मिळाली हरकत नाही, परंतु इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. ऑन साइडला चेंडू अगदी कार्पेटला लगत. सिंगल मात्र इथे देखील मिळेल. चांगला स्ट्रोक केला होता क्रॉस बॅटनं, परंतु सिंगलच्या व्यतिरिक्त काही मिळणार नाही. 60 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा आता मयूर मांगेला मुख्य व्यासपीठावरती तुषारजी संख्या सरांना वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा देत असताना मित्रमंडळी वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा. पुन्हा पुन्हा हाच दिवस तुमच्या आयुष्यात येवो हीच आई भवानीचरणी प्रार्थना. तुषारदादा संख्येंचा आजचा वाढदिवस आणि ही स्पर्धा देखील तेवढीच खास. 60 धावा धावफलकावरती आहेत आणि चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर आतापर्यंत आपण राहतोय 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्कोर कार्डला धावसंख्या 60, 3 गडी बाद. स्वरा विकी 11. तुषारदादा संख्या यांचाच संघ आपण पाहतोय. ऑन स्क्रीन वाढदिवसाच्या शुभेच्छा. अनेक लोकांच्या मनामध्ये घर करणारं व्यक्तिमत्व म्हणून तुषारजी संख्यांना पाहिलं जातं. जनतेच्या सेवेसाठी समाजासाठी सातत्याने तत्पर असणारं व्यक्तिमत्व म्हणून तुषारजी संख्ये यांचं नाव घेतलं जातं आणि ते प्रेम आपल्याला बघायला देखील मिळालं. धावसंख्या जाऊन पोहोचते 61. अगदी शेवटचा बॉल आणि स्वरा विकीकडे देखील तेवढीच चांगली धारदार गोलंदाजी आहे. पंकज पाटील, अनिकेत राऊत सारखे खेळाडू आहेत. चांगले गोलंदाज त्यांच्याकडे देखील आहेत. इथून जर एक मोठा फटका आला 65-60 धावा ह्या फाईटेबल टोटलकडे तुम्ही जरूर आहात. इथूनचा शेवटचा चेंडू मयूर मांगेला 12 चेंडूंमागे 22 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन जरूर दिलंय, परंतु या शेवटच्या चेंडूवरती शेवट गोड व्हावी ही आशा अपेक्षा स्वरा विकी 11चा डगआउट आपल्याला पाहायला मिळतोय. सन ग्रुपचे मात्र आपण पाहतो जलीश शेख काहीतरी एक वेगळी चाल जरूर चालतील, कारण ज्यांनी भरपूर सामने बदललेत यष्ट्यांच्या मागून. पुढचा बॉल आणि या इनिंगचा अगदी शेवटचा बॉल. ऑन साइडला चेंडू बऱ्याच काळ हवेत. मयूर मांगेलेच्या बॅटमधनं शेवट गोड असायला हवा होता. लगा तो 6, षटकार 6. या षटकाराच्या साह्यानं आपण पाहतोय धावसंख्या 67. कुठेही असाल तर प्रेझेंट कॉमेंट बॉक्स मध्ये या. येस, ऑल राईट. आपण पाहू शकाल टॉस होईल आणि टॉस नंतर दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तसं मायक्रोफोनवर जोडले जातील व्हॉइस ऑफ बोईसर युसुफजी सय्यद यांचा आवाज आपण या दुसऱ्या इनिंग करिता ऐकणार आहोत. तत्पूर्वी घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया ऑर्केस्ट्रा उर्वी यांना. एका बाजूला पाहू शकाल कॅप्टन असणार आहे नितीन जाधव. सुनीजी पिंपळे साहेब या आपल्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. 1 मिनिट प्लीज. रोहितजी पाटील थोडासा शांत ठेवा, तुम्हाला नक्की संधी दिली जाईल. आपण टॉस करतोय. बघा एक स्पेशल अनाउंसमेंट दर्शकों के लिए, जो भी पब्लिक यहाँ पर मैच देखने के लिए आई है. स्वरा युवा ग्रुप के अध्यक्ष आदरणीय सम्माननीय तुषारजी संख्ये, आज उनका जन्मदिन है और जन्मदिन के शुभ मौके पर सभी के लिए फ्री में रात का डिनर का बंदोबस्त किया गया. देखिए जितने भी दर्शक हैं तालियां बजाइए. सभी के लिए फ्री का खाना रखा गया. जब भी लोग मेजबानी ले सकते हैं, खाने का आस्वाद ले सकते हैं, प्लीज देखिए.
संधी दिली जाईल. आपण टॉस करतोय, थांबा 2 मिनिटं. या सुमेजी पिंपळे समाजाची शुभास टॉस करणार आहोत. 1 मिनिट. चला, हुस कॉल फर्स्ट. एका बाजूला स्वरा आहे आणि एका बाजूला PDTPL. हुस कॉलिंग? कृतिश गर यांचा कॉल. स्वराचा कॉल केला गेलाय आणि इट इज स्वरा जिच्या नावावर स्पर्धा आहे. स्वरा आलेला आहे. टॉस विन झाला आता कृतिश खरत. कृतिश, टॉस तुम्ही जिंकलात, निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण. मागील सामना नक्कीच तुम्ही गमवलात. खूप इम्पॉर्टंट मॅच होती आणि हा सामना किती महत्वपूर्ण आहे तुमच्यासाठी? पुन्हा महत्त्वाचंच आहे, कारण हरलो तर बाहेर जातील, त्यामुळे जिंकणं फार इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी. एक चांगली गोष्ट ही आहे की 3 वर्ष तुम्ही एकाच संघामध्ये खेळला. RP लॉयन्स का पहिला तुम्ही खेळला, चॅम्पियन बनला होता, परत तुम्हाला संधी भेटली आणि ॲज अ कॅप्टन तुम्ही टॉससाठी आलात. तर किती जिम्मेदारी आहे तुमच्या खांद्यावर या सामन्यामध्ये, की कशाप्रकारे लीड करतील? जिम्मेदारी तर पूर्णपणे आहे, कारण टीम पण आमची चांगली आहे. आता थोडेसे मिसफीड झाले त्यामुळे आम्ही हरलो, पण आता प्रयत्न करू पूर्णपणे का जिंकायला पाहिजे. ओके, जास्त वेळ घेणार नाहीये. यतीन दादा तुझ्याकडे येते. यतीन दादा, मागील सामना गमावला, डू ऑर डाय. हा सामना जर जिंकला तर एक संधी भेटेल. हा जर सामना गमावला 365 दिवस वाट पाहावी लागेल सीझन 4 साठी. तर किती महत्वपूर्ण सामना तुझ्या संघासाठी आणि हा टॉस किती महत्वपूर्ण होता संध्याकाळच्या सत्रामध्ये? हा सामना तर आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण की जर आता ही आम्ही मॅच जिंकणार तर पुढच्या राऊंडमध्ये जाणार आहेत. तर आमचे प्लेयर्स, आमचे सगळे खेळाडू आहेत ते जिंकण्याच्या उद्देशाने ग्राउंडवर उतरणार आणि माझ्या समोरची टीम RP लायन्स, कीर्तेश यांना मी बेस्ट ऑफ लक देतो पुढच्या मॅचसाठी. ठीक आहे, जास्त वेळ आपण घेणार नाही. यतीन दादा, बेस्ट ऑफ लक. कृतेश घरात बेस्ट ऑफ लक. बघा, टॉस विन झालाय. RP लॉयन्स PK कंट्रक्शन विक्रमगड आणि प्रथमतः स्वीकार केला क्षेत्ररक्षण आमंत्रण दिलंय ते म्हणजे फलंदाजीसाठी संघशील निलेश फायटर. ओव्हर टू कॉम बॉक्स. वेलकम बैक. सभी का तहे दिल से स्वागत होगा. स्वरा योगा ग्रुप प्रेजेंट्स पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग सीजन 3 क्वालिफायर मैच मैदान के अंदर चलता हुआ. एक तरफ टीम नजर आ रही है स्वरा विकी 11 और एक तरफ टीम नजर आएगी सन ग्रुप. एक तरफ मुकेश दादा पाटिल, राजेश दादा पाटिल इनकी टीम सन ग्रुप और एक बाजू में विकी जी शुक्ला और तुषार जी संख्या इनकी टीम स्वरा विकी 11. बेस्ट ऑफ लक दोनों टीमों के लिए. 2 सलामी बल्लेबाज महशीद और प्रतीक दोदड़े इन एक्शन. पंकज पाटिल की पहली गेंद इस वक्त तूफानी आसमानी, लगा तो 6. पहली गेंद पर बेहतरीन छक्के के साथ शुरुआत की है प्रतीक दोदड़े स्ट्राइक पर. इस वक्त फ्लिक कर दिया, पैरों पर गेंद थी डिप स्पाइलक पर. जब तक खिलाड़ी आएंगे गेंद को फुल किया जाएगा, जब तक थ्रू किया जा रहा है तेजी से, तब तक एक ही रन के साथ संतोष होना होगा बल्लेबाज को. देखिए 2 गेंदें हो चुकी हैं और 7 रन लगे स्कोर कार्ड पर. एक बाजू प्रतीक दोदड़े नानू तालुका उपलाट से बिलोंग करने वाले खिलाड़ी हैं, एक तरफ महशीद जो पिछले मैच के मैन ऑफ द मैच रह चुके हैं. देखिए जिम्मेदारी काफी बड़ी होगी. 68 रन का पीछा करना है बल्लेबाजी के लिए. दोनों ही सलामी बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं. थोड़ा सा बदलाव हुआ. देखिए जो लाइट्स ऑन की गई है स्टेज पर सिर्फ मात्र बैनर पर रखना है और इनिंग ओवर समाप्त होगी तो मैदान के अंदर. सर बैनर पर लाइट्स रहेंगे. ओके, मैदान के अंदर लाइट्स नहीं आएगी. मैच ऑन करिए. देखिए 2 गेंदे 7 रन. पहला ओवर प्रगति पथ पर है. पंकज पाटिल पिछले मैच में बेहतरीन गेंदबाजी की थी. गेंदबाजी फिगर 2 ओवर 9 रन, 3 विकेट उनके नाम थे. ये मैच इंपॉर्टेंट डुअर क्वालिफायर मैच है. पटकी हुई गेंद इस वक्त
काफी ऊंचे निकल गई है ऊंचे से, और इस वक्त अंपायर दर्शा दो इट इज अ वाइट बॉल। और देख सकते हैं काफी ऊंची गेंद की वन बाउंस भी दिया जा रहा है 1 for the ओवर। 70 यूट्यूब चैनल पर ये प्रतियोगिता हम लाइव देख रहे हैं, उसके साथ विश नेटवर्क यूट्यूब चैनल पर ये प्रतियोगिता लाइव देख रहे हैं। एक प्रतियोगिता 2 चैनलों पर हम लाइव देख रहे हैं। पहली दफा पालघर डिस्ट्रिक्ट पालघर तालुके बोईसर शहर में PTTSA मैदान पर। हाँ देखिए लाइट्स ऑफ की जाए प्लीज, लाइट्स मैन जो हमारे शार्पी लाइट से बंद कर दीजिए, बल्लेबाजों को थोड़ा सा तकलीफ दी जा रही है वहां पर। हेलो हेलो लाइट्स ऑफ कराइए। ओके देखिए 2 गेंदे 8 रन, थोड़ा सा महंगी शुरुआत में कहूंगा पंकज पाटिल के माध्यम से। टॉस बॉल इस वक्त देखने को मिलते हुए एक सिंगल, देखिए वहां पर विशाल तामोरे नजर आए। एक सिंगल देखने को मिलती हुई गेंदें हो चुकी है अभी तक 3 गेंदे 9 रन। बल्ले से खेलने का प्रयास, लॉन्ग ऑन दायरे के अंदर गेंद मैदान के बाद PDT चौका 4 रन इस वक्त लगते हुए। इस वक्त सीधे बल्ले से खेला विशाल तामोरे, अंगी गेंद के नीचे नहीं करेंगे गलती, और प्रतीक दो रोहित जी पाटील सर, हा जो आहे ना तिकडे म्युझिक नका वाजू प्लीज, जे आम्हाला मॉनिटर दिला त्याच्यावर म्युझिक नका वाजू प्लीज। हा धन्यवाद। नक्कीच पाहू शकाल आजच्या रात्रीमध्ये आपण काल त्यांना खूप मिस केला। खैरापाडा ग्रामपंचायत थेट सरपंच सन्माननीय विवेकजी वडे साहेबांचं आगमन झालं। विवेकजी वडे आपलं हार्दिक स्वागत। विवेक साहेब नक्कीच आपल्याला काल खूप मिस केलंय। दादाने तुमचं नाव सुद्धा घेतलं, कारण की काल काही कारणास्तव तुम्ही बाहेर गेले होते, परंतु दादांना कॉल आलाय आणि दादाने सांगितलं विवेक वडे माझा जीवलग आला नाही, परत आज आलेले आहे। त्याचबरोबर पाहू शकाल खैरापाडा ग्रामपंचायत उपसरपंच सन्माननीय हितेजी संके साहेब, त्यांची लुक पाहू शकाल संजय दत्तचा लुक आहे, त्याचं आगमन झालं। वेलकम दादा, आपलं हार्दिक स्वागत। देखिए हमारे तुषार जी संख्या और विकी शुक्ला जी को दिखाया जा रहा है हमारे स्क्रीन पर, जिनके नाम पर ये टीम खेल रही है स्वरा विकी 11। उनका देख सकते हैं इस वक्त धनंजय वनमाली सेक्रेटरी पालघर जिला वॉलीबॉल एसोसिएशन, उनका भी हम तहे स्वागत करें। उसी के साथ शुभम वनमाली इंटरनेशनल स्विमर गेटवे ऑफ इंडिया टू डहानू, उनका हम तहे स्वागत कर रहे हैं। वेलकम सर, आपका तहे स्वागत किया जाएगा। देखिए मैच की ओर चलते हैं, जहां पर 1 ओवर समाप्त हुआ। 1 ओवर की समाप्ति में 14 रन लगे हैं स्कोर कार्ड पर। 1 विकेट पाकर बल्लेबाजी कर रही है टीम। ये हम देख सकते हैं बैनर हमारे स्क्रीन पर तुषार जी संकी बैनर दिखाया जा रहा है, जहां पर अनिकेत जी राउत, सचिन जादव और पंकज जी पाटिल ने शुभेच्छा दी है जन्मदिन की। आज जन्मदिन है और सभी मेहमान आप पहुंचते। विकी जी बड़े हम देख सकते हैं, खैरापाड़ा ग्राम पंचायत सरपंच हितेश जी संखे, खैरापाड़ा ग्राम पंचायत उप सरपंच विक्की शुक्ला जी एडवोकेट, इन्हें दिखाया जा रहा है तुषार दादा संखे के साथ। देखिए तुषार दादा एक ब्रांड है और उनका जन्मदिन है तो गर्दी तो होगी ही। तो चलेंगे मैदान के अंदर। 1 ओवर 14 68 का पीछा करती हुई टीम पहला विकेट गवा चुके मगर नए बल्लेबाज नेस्टर 1 गेंद 1 पर है। बल्लेबाजी करने स्ट्राइक पर, गेंदबाजी के लिए इस वक्त दूर वाली छोर से आएंगे मयूर मांगेला फार एंड से आते हुए। हफ्ते के बाहर गेंद को रखा था, खूबसूरत गेंद, मगर इस वक्त DRS अंपायर ने लिया। देखिए गेंदबाज इस वक्त
बीच में आ चुके अंपायर सुमित देशमुख ने डीआरएस लिए अंपायर का कॉल होगा वाइड चेक करने के लिए 70-70 यूट्यूब चैनल पर विश नेटवर्क पर ये प्रतियोगिता लाइव देख रहे हैं तो अंपायर का ये कॉल होगा। अंपायर ने ये कॉल दिया है, चेक किया जा रहा है। देखिए यहाँ पर सभी फैसिलिटीज रखी गई हैं। हालांकि 10 कैमरों के माध्यम से ये प्रतियोगिता हम लाइव दिखा रहे हैं, लाइव ब्रॉडकास्टिंग की जा रही है 70-70 यूट्यूब चैनल और विश नेटवर्क के माध्यम से। मुन्ना पठान सर और सुमित देशमुख सर मैदान के अंदर अंपायर की भूमिका निभा रहे हैं। तीसरे अंपायर हमारे साथ वॉर रूम में जुड़े हुए हैं सतीश ग्रुप सर। थोड़ी क्षणों में डिसीजन ऑन स्क्रीन आएगा, डिसीजन पेंडिंग है। देखिए जब भी डिसीजन पेंडिंग होता है थोड़ा सा दिल की धड़कनें तेज होती है। देखिए सभी दर्शकों के लिए फिर से अनाउंसमेंट है कि तुषार दादा संख्या इनका जन्मदिन है, उनके माध्यम सभी पब्लिकों के लिए जितने भी दर्शक आए हैं सभी के लिए अंकुश भोर यहाँ पर जाकर आप फ्री में खाना खा सकते हो। और ये इट इज व्हाइट बॉल यहाँ पर आएगी, देख सकते हैं हमारे स्क्रीन पर भी दिखाया जा रहा है। काफी बाहर गेंद ट्रैवल विकेट व्हाइट लाइन के ऊपर से गेंद ट्रैवल हुई है और ये व्हाइट बॉल दी गई। स्कोर कार्ड 1 से आगे चलता हुआ 15 अंकों पर। देखिए दर्शकों आपके लिए भी इस सुविधा हमारे तुषार दादा ने उपलब्ध करवाई है। आप जाकर खाने का स्वाद ले सकते हैं अंकुश भोर इनके स्टॉल पर। तो चलेंगे मैदान के अंदर जहां पर रन लगे हैं 15, गेंद हो चुके अभी तक 6। पहला ओवर समाप्त है, पावर प्ले का दूसरा ओवर लेकर आ रहे हैं मयूर मांगेला फार एंड से। और यहां पर गिल्लियां बिखेर दी, पहली गेंद वाइट मगर इस वक्त दिशा में और बहुत धन्यवाद। बेहतरीन काम जी पाटिल उर्वी डीजे और ऑर्केस्ट्रा के माध्यम से हर साल उनका बेहतरीन काम पीढ़ी में देखा जाता है। मगर रोहित जी के बारे में बात कहें तो जितनी भी टूर्नामेंट्स होती हैं पालघर तालुक में सब जगह ऑन एंड ओनली और उर्वी डीजे इनका ही आवाज सुनने को मिलता है। तो बहुत बहुत शुक्रिया रोहित जी। देखिए इस वक्त नए बल्लेबाज मैदान के अंदर एक बेहतरीन हरफमला खिलाड़ी विघ्नेश साखल तोड़े। देखिए नाम में ही तोड़ना लिखा है और तोड़ने के लिए जाने जाते हैं, बड़े हिट्स लगाते हैं, बेहतरीन फील्डर है, बेहतरीन गेंदबाजी के तीनों फॉर्मेट में बेहतरीन परफॉर्मेंस ये खिलाड़ी करता है। वो खिलाड़ी इस वक्त मैदान के अंदर आए विघ्नेश साकल तोड़े बल्लेबाजी के लिए चौथे क्रमांक पर आते ही पहली गेंद रिवर्स खेला, वहां पर विशाल ने गलती की, रनने का प्रयास, वहां पर ध्यान नहीं था खिलाड़ी का मगर प्रयास जरूर किया था, पैर स्किड हुए, जगल हुए और यहां पर मौका दिया विघ्नेश साकल तोड़े को। देखिए हमारे स्क्रीन पर ये शुभकामनाएं दी जा रही हैं। विघ्नेश साकल ने कैच छोड़ा, हमारे स्क्रीन पर दिखाया जा रहा है तुषार जी संख्या, इन्हें ये एक्शन रिप्ले में देख सकते हैं। कैच एक हाथ से ट्राई करने का प्रयास किया था, सेकेंड अटेम्प्ट में हाथ में गेंद जरूर मगर पैर जरूर स्किड हुआ, वहां पर गिरते हुए नजर आया, कैच छूटा है। स्कोर कार्ड 1 से आगे चलता हुआ स्वीट 16, लॉस ऑफ 2 विकेट। सेकेंड ओवर प्रोग्रेस मयूर मांगेला इस वक्त गेंदबाजी के लिए दूर वाली छोर से आते हुए गेंदबाजी के लिए देखेंगे मयूर। बाहरी किनारा, गेंद लॉन्ग स्टॉप पर जाते हुए आसिफ उछाले गेंद की तरफ है, गेंद की गति को थोड़ा सा धीमा किया है। देखिए बाउंड्री के नजदीक गेंद को फील्ड किया गया, हालांकि गेंद हाथ में लगी थी आसिफ उछाले, चिप फील्डिंग वहां पर देखने को मिली। 3 रन बचा है अपनी टीम के लिए, स्कोर कार्ड 1 से आगे पहुंचता हुआ 17 अंकों पर 17 विकेट गवा चुकी है अभी तक टीम, 2 विकेट गवाए हैं। देखिए सलामी बल्लेबाज महशीद ने 1 गेंद खेली, 4 पर बल्लेबाजी कर रहे हैं। पिछले मैच में 7 गेंदे 22 ताबड़तोड़ लगाए थे, इस मैच में 2 गेंदे 5 पर पहुंचते हुए और इस वक्त ऑफ के ज्यादा बाहर मगर बल्लेबाज थोड़ा शफल हुआ, ऑफ के बाहर आकर रूम बनाकर खेलने का प्रयास किया था। मगर अगर मयूर मांगेला की बात की जाए तो विघ्नेश साकल तोड़े मयूर मांगेला बैटल बहुत देख चुके हैं क्योंकि एक ही विभाग से बिलोंग करने वाले खिलाड़ी हैं, एक टीम में भी खेला हुआ है बहुत सा टूर्नामेंट, तो कमजोरियां और ताकत दोनों ही खिलाड़ी को पता है, तो उसका फायदा और नुकसान दोनों ही खिलाड़ियों को होगा। 17 पर 2, 1.4
इस वक्त हल्के बल्ले से खेला गया, देखिए गेंद वहां पर खिलाड़ी आए थे गेंद को फील्ड करने का प्रयास, दूसरे का प्रयास कर रहे हैं मगर थोड़ी सी मिसफील्डिंग की गई थी खिलाड़ी द्वारा। हालांकि देखिए ड्यू फैक्टर थोड़ा सा नजर आ रहा है, थोड़ा सा ठंडी हल्की हल्की गुलाबी ठंडी महसूस हो रही है। देखिए 5 गेंदें हो चुकी हैं अभी तक, 4 रन खर्ची। हालांकि पहली गेंद वाइड डाली थी, उसके बाद विकेट, फिर 2 सिंगल, 1 डॉट बॉल 1 सिंगल, 1.5 गेंदें, रन लगे 18। यहां से बनाने अभी भी 25 गेंदें 50 का लक्ष्य होगा। सीधे बल्ले से खेला डाउन द ग्राउंड और इस वक्त देखिए 22 रन लगे स्कोर कार्ड पर, ओवर समाप्त हुए, दो विकेट का जरूर गंवाई टीम, मगर जो स्कोर कार्ड की दरकार थी उसको कार्ड यहाँ पर देखने को मिलता हुआ। आने वाली 24 गेंदों का खेल बाकी होगा, 24 गेंदों में और बनाने इस मैच को जीतने का लगभग हम देख सकते हैं 46 का लक्ष्य होगा। इस वक्त कार्ड लेते हुए विघ्नेश साकलदोड़े, देखिए विघ्नेश साकलदोड़े को पहली गेंद पर मौका दिया, विशाल तरे के हाथ से कैच छूटा था। पंकज आए मगर इस वक्त ऑफ के बाहर निकल खेलने का प्रयास, मगर बल्लेबाज इस वक्त मैदान के बाहर चैंपियन टीम यहां पर आती उनका हम करेंगे स्वागत। चैंपियन टीम पहुंच चुकी है। वुमेन्स प्रीमियर लीग हमने देखा टर्फ के मैदान पर और चैंपियन बनकर, देखिए विकी जी शुक्ला उनके टर्फ टूर्नामेंट सुबह के 17 वक्त में चैंपियन बनकर टीम यहां पर पहुंच चुकी है, उनका भी करेंगे हम तहे से स्वागत। देखिए 3 विकेट गवा चुके, विघ्नेश साकलतोड़े का विकेट चटकाया इस वक्त पंकज पाटिल ने। हालांकि पंकज पाटिल की फैक्टर गेंदबाज रहे हैं इस प्रतियोगिता में, पहली मैच में 3 विकेट चटकाए थे, 2 ओवर में 9 रन खर्च किए थे। इस मैच में 2 विकेट चटका चुके, अपने स्पेल की दूसरी ओवर डाल रहे हैं। इस वक्त नए बल्लेबाज मीन बोरा मैदान के अंदर, लेफ्ट हैंड हार्ड हिटर बल्लेबाज है। देखिए मीन बोरा, देखिए गॉगल यहां पर विन हुआ है दीपेश पाटिल प्लेटफॉर्म दहीसर, इन्हें गॉगल दिया जाएगा गिफ्ट, जो हमारे रोशन जी इनकी तरफ से गिफ्ट है। मीन बोराल के बल्ले से खेला गया, खिलाड़ी वहां पॉइंट पर तैनात है, थोड़ी सा मिसफील्ड किया गया, बैकअप के लिए खिलाड़ी पहुंचे हैं मगर 1 रन के साथ संतुष्ट होना होगा। देखिए मीन बोरा के बारे में अगर बात कहूं तो ये बल्लेबाज दोनों ही हैंड से बल्लेबाजी कर सकता है, लेफ्ट हैंड राइट हैंड दोनों ही बल्लेबाजी बेहतरीन करता है। देखिए रन लगे हैं 23, गेंदें हो चुकी, 30 ओवर प्रगति पर गवाकर बल्लेबाजी करती हुई टीम। इस वक्त ऑफिंग सा बाहर रखने का प्रयास मगर अंपायर इस वक्त पनिश करेंगे। देखिए ये व्हाइट बॉल डाली गई, 7:50 पर अंपायर को एक्सरसाइज करने का मौका दिया गया, दोनों ही बाहें खोली अंपायर ने और ये व्हाइट बॉल। इस वक्त और एक बिंदी गेंद, देखिए वाइट डालने के बाद ये बिंदी गेंद है। देखिए बंजारी प्रीमियर लीग वुमेन्स टूर्नामेंट का उसमें स्वरा 11 चैंपियन बनी और सूर्या हिरकनी ये टीम रनर अप रही है, तो दोनों ही टीमों के लिए बहुत बहुत शुभकामनाएं हमारे कॉम्बोस की तरफ से। हाँ स्वरा
11 चैंपियन बनकर पहुंच रही है, उनका भी हम स्वागत करेंगे। सीधे बल्ले से डाउन द ग्राउंड, गेंद को शीशा दिखाया, गेंद को गेंद है, वहीं भेज दिया 6 रन के लिए। भी पेश किया जा रहा, बहुत बहुत शुक्रिया रोहित जी पाटिल एंड टीम। देखिए सीधी बल्ले से खेला, देखिए बल्लेबाजों के लिए सेफ जोन, गेंदबाज के सर के ऊपर से खेला, वहां पर कोई फील्डिंग पोजीशन नहीं है और महेशीद सीधे बल्ले से ताकतवर हेलीकॉप्टर खेला, खुद कर निकाला इस गेंद को और गेंद को भेज दिया, लगा तो 6 रन, पीडी ट्रिपल सिक्सर। इस वक्त लेग स्टंप पर रखा गया था गेंद को और यहां पर क्लीन बॉल गिल्लियां भी कर दी। ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से, छक्के का जवाब विकेट से दिया गया। यहां पर चौथा झटका लगता हुआ सन ग्रुप 11 टीम को। बघा स्वरा 11 वुमेन्स चॅम्पियन म्हणून आलेले आहे, त्यांचं आपण स्वागत करतोय, काय झाला पाहिजे। स्वरा 11 वुमेन्स पंजाबी प्रीमियर चॅम्पियन, त्याचबरोबरीने सूर्या हिरकणी ते सुद्धा रनआउट ठरले, त्या दोघांच्या संघाचं आपण स्वागत करणार आहोत। या षटकानंतर त्यांना पुष्पगुच्छ देऊन तुषार संखे यांचे शुभ हस्ते आपण स्वागत करणार आहोत। बघा शेवटचा चेंडू बाकी आहे तुषार दादा, या चेंडूने आपण स्वागत करायचं आहे। धावा दाफर 30 धावा 4 गडी बाद, 30 रन लगे हैं, 4 बल्लेबाज मैदान के बाहर देख सकते हैं, मगर इस वक्त कप्तान जलील शेख इस वक्त बल्लेबाजी फिट एंड फाइन। देखिए 40+ के खिलाड़ी हैं, मगर फिटनेस आप देख सकते हैं, 23-24 साल की यंग लड़की की फिटनेस है। और इस वक्त क्या गेंदबाजी, पंकज पाटिल के लिए तालियां जरूर बननी चाहिए। 2 ओवर 22 रन, 3 विकेट चटकाए हैं, 3 ओवर का खेल समाप्त, 30 रन स्कोर कार्ड पर। आने वाली भी 18 गेंदें बनाने 68। देखिए रनअप टीम सूर्या हिरकनी टीम आती हुई, वंजारी वुमेन्स प्रीमियर लीग रनअप, उनका हम स्वागत कर रहे हैं। स्वरा युवा प्रेजेंस पीडीडीपीएल सीजन 3 में देखिए महिलाएं नारी शक्ति अपना प्रदर्शन करते हुए। कौन कहता है मर्द ताकतवर है, मैं कहता हूं कि नारियां मर्द को जन्म देते, नारी सबसे ताकतवर होती है। महिलांना आपल्या टाळ्या नक्कीच वाजवायचे, कारण की महिला सगळ्यात जी संख्या और ये उनके सिक्योरिटी, आज जन्मदिन इनके तरफ से सभी दर्शकों के लिए आज फ्री में फूड रखा गया है। आप जाकर अंकुश जी बोहिर इनके स्टॉल पर वहां स्वाद ले सकते हैं। हमारे इसके प्रीति जी संख्या, तुषार जी संख्या, प्रीति जी संख्या, देखिए स्मार्ट पर्सनालिटी बालाजी रॉयल के ऑनर, कल उनकी टीम इंट्रोडक्शन नजर आएगी। आज जो मैदान के अंदर मैच चल रहा है, एक तरफ मुकेश दादा पाटिल, राजेश दादा पाटिल इनकी टीम, हालांकि मुकेश दादा पाटिल डगआउट में टीम सपोर्ट के लिए बैठे हुए हैं, और एक तरफ स्वरा विकी 11 तुषार दादा संख्या और विकी जी शुक्ला इनकी टीम खेलती हुई नजर आ रही है। पिछले साल की चैंपियन टीम है, हमारे स्क्रीन पर देख सकते हैं। ये शुभकामनाएं देते हुए हमारे मेहमान तुषार दादा संख्या, इन्हें जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं। देखिए इस वक्त अनिकेत राउत गेंदबाजी के लिए आए हैं, दूर वाली छोर से आते हुए। लेफ्ट हैंड बैटर स्ट्राइक पर, एक गेंद एक पर बल्लेबाजी कर रहे मीन बोरा। हालांकि लेफ्ट हैंड बल्लेबाजों का बोलबाला रहा है, कल हमने देखा था तुषार बसवत को, आज हमने देखा जय वक्त थोड़ी सी दूर खेलने का प्रयास किया था अंपायर ने, इस वक्त व्हाइट बॉल दिया है और ये डीआरएस लिया गया। फील्डिंग करने वाले टीम ने डिसीजन रिव्यू सिस्टम लिया गया, डिसीजन पेंडिंग होगा, तो अंपायर हमारे रूम में होंगे चेक। ये देखिए स्वरा को दिखाया जा रहा है ट्रॉफी लेकर काफी खुश, और एंजल है तुषार जी संख्या की जिंदगी में। इनका आना और तुषार जी के लिए काफी शुभ रहा है, उन्हीं के नाम पर प्रतियोगिता खेली जा रही लगातार 3 साल से। जहां जहां स्वरा का नाम होता है वहां पर आगे चैंपियन लग जाता है।
और चैंपियन की ट्रॉफी लेकर बैठी हुई है हमारे मुख्य मंच पर। डिसीजन पेंडिंग रहेगा। देखिए ये वॉर रूम पर डिसीजन लिया जा रहा है। मैंने व्हाइट गेंद दी है और इसे रेफर किया गया। 70-70 और विश नेटवर्क ये दोनों ही लाइव चैनल पर प्रतियोगिता दिखाई जा रही है। 70-70 गेंदों का प्रयोग किया जा रहा है इस प्रतियोगिता में। 70-70 की हमने किट्स प्रोवाइड किए गए प्रतियोगिता में। बेहतरीन फैब्रिक के साथ सभी टीमों के लिए ड्रेस किट उपलब्ध किए गए। बहुत बढ़िया काम है 70-70 स्पोर्ट्स का। हर एक विभाग में स्पोर्ट्स में काफी आगे गेंद, बल्ला, बैग, सॉक्स और इस वक्त ये फेयर डिलीवरी होगी, बेहतरीन लीगल डिलीवरी। और ये यहाँ पर रिव्यू सेफ होता हुआ सक्सेसफुल रिव्यू देख सकते हैं एक्शन रिप्ले में। जब गेंद डिलीवरी पहले ही बल्लेबाज थोड़ा सा बाहर निकल चुके थे, ऑफ के थोड़ा सा बाहर उनका पैर देखने को मिला, थोड़ा सफल हो चुके थे बल्लेबाज और यहां पर ये फेयर डिलीवरी। देखिए हमारे प्रिंसेस एंजल उन्हें दिखाया जा रही है। उनकी स्वरा टीम जो चैंपियन बनी आज के दिन में, टर्फ चैंपियन बनकर आती हुई स्वरा 11 उन्हें दिखाया जा रहा है। बहुत बहुत शुभकामनाएं हमारे पूरी टीम की तरफ से आपको। इस वक्त आने की तरफ फिर से एक बार कप्तान गेंदबाजी के लिए पहली गेंद बिंदी और इस वक्त बैट को ऊपर सीधा जरूर लगा। देखिए फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद है। गेंद डाइवर्ट हुई है मगर बैकअप के लिए खिलाड़ी आसिफ उछाले। कहते हैं कि मोबाइल में अगर चार्जिंग खत्म हो तो बैकअप के लिए पावर बैंक होना जरूरी है। अगर मिस फील्ड होती है तो खिलाड़ी के पीछे खिलाड़ी का बैकअप होना जरूरी है, क्योंकि जब जब खिलाड़ी का बैकअप आएगा टीम तब टीम कम बैक करेगी। यहाँ पर बैकअप अच्छा रहा आसिफ उछाले का। एक सिंगल के साथ स्कोर आगे चलता है 31। अनिकेत को पता है कि मैच कितना इंपॉर्टेंट है। ये मैच अगर आप जीतते तो सीधा टॉप 6 में पहुंचेंगे। अगर ये मैच गवाते हैं तो आपको और एक इंतजार करना होगा, एक और मैच खेलना होगा उसके बाद। मगर अनिकेत राउत चांस नहीं लेना चाहते। लास्ट ईयर चैंपियन टीम है, डिफेंडिंग चैंपियन इस प्रतियोगिता में। स्वरा विकी 11 रनों को डिफेंड करती हुई और बढ़िया गेंदबाजी, ब्लॉक यॉक गेंदबाजी। देखिए जब जब अनिकेत राउत गेंदबाजी के लिए आते हैं पंकज विकेट के पीछे नजर आते हैं। ये देख सकते हैं हम हमारे स्क्रीन पर प्रीति जी संखी, उनके साथ तुषार दादा संखी बर्थडे बॉय। देखिए तुषार दादा की बात कीजिए काफी बिजी पर्सन है, मगर ये जो पिछले 10 दिन रहे काफी वक्त दिया उन्होंने इस टूर्नामेंट के लिए। फिर से एक बार क्रॉस बैट खेलने का प्रयास। देखिए शॉट पर थर्ड मैन पर गेंद को फील्ड करेंगे आसिफ उछाले। पंकज पाटिल गेंद को गैदर नहीं करते से नाराज है कप्तान। और इस वक्त 22 ग्रुप में सिंगल आता है, एक्स्ट्रा सिंगल यानी कि तो अच्छी गेंदबाजी कर रहे थे कि अभी तक गेंदें डाली हैं लगभग 4, 2 सिंगल जरूर आए हैं, 2 सिंगल जरूर आए हैं। 2 गेंदी बिंदी आई, एक बल्ले सिंगल आता और एक 22 ग्रुप में सिंगल आता हुआ। इसको कार्ड 32 पर। देखिए ये अच्छा ओवर रहा है क्योंकि 18 में 38 बनाने थे, मगर इस ओवर में रनों को रोकने का काम कप्तान ने किया है। 2 ओवर पंकज पाटिल ने डाले हैं, 3 विकेट चटका चुके हैं। मीन बोरा इस वक्त स्ट्राइक पर और यहां पर कुछ अलग करने का प्रयास, मगर ऑफ टंग के बाहर की गेंद। सीधी बात, नो बकवास, इस तरह की गेंदबाजी कर रहे हैं मिस्टर अनिकेत राउत। क्या बेहतरीन गेंदबाजी, दोनों पैरों के बीच से गेंद ट्रैवल हुई है। हालांकि बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं हुआ। कहते हैं आप जब बल्लेबाजी करते हैं आपका आई कोऑर्डिनेशन अच्छा होना जरूरी है, गेंदों पर नजर रखना काफी जरूरी है, आपके जो सर है वो स्थिर होना जरूरी है। जो बल्लेबाज ने शॉट खेला उनकी निगाहें और सर थोड़ा ऊपर था, बल्ला नीचे था, इसी के माध्यम से गेंद डॉट आई है। 32 पर 4 आखिरी गेंद आने बाकी। फिर से एक बार कप्तान गेंदबाजी के लिए क्या ओवर देखने को मिला है। फील्डिंग में थोड़ा सा बदलाव कर विकेट लॉन्ग ऑन। देखिए कॉर्नर पर लाए, लॉन्ग ऑन पूरा खाली रखा गया, लॉन्ग ऑन पर सीधे एक खिलाड़ी को रखा गया डीप लॉन्ग ऑफ दायरे के बाहर। इस वक्त गेंद हवा में, देखिए खिलाड़ी दूर से आ रहे हैं, गेंद को लपका जाएगा। 3 खिलाड़ी देखिए खुद गेंदबाज भी वहां पर आए थे, गेंद मगर लपकने में नाम कामयाब जरूर रहे। 2 रन दौड़ के पूरे के बल्लेबाज अनिकेत राउत ने क्या गेंदबाजी की है। इस ओवर में मात्र 4 रन आए हैं, तालियां दो बनी चाहिए अनिकेत राउत के लिए, कम बैक करने वाला हो। गेंदें 34 ओवर बनाने इस मैच को जीतने के लिए। क्या बेहतरीन गेंदबाजी रही, 4 रन इस वक्त खर्च किए अनिकेत राउत ने।
कमबैक करने वाला ओवर देखने को मिला। देखिए यहाँ पे दोस्तों टीम हडल किया जा रहा है। मयूर मांगेला, आसिफ मुछाले, कौस्तुभ पाटिल भी होंगे, मगर किस गेंदबाज को इंट्रोड्यूस किया जाएगा। मगर देख सकते हैं यहाँ पर गेंदबाजी के लिए एक्सपीरियंस खिलाड़ी आसिफ मुछाले पिछले मैच में थोड़े से महंगे साबित हुए थे, मगर यहाँ पर फिर से एक बार जिम्मेदारी दी, भरोसा दिखाया है कप्तान अनिकेत राउत ने आसिफ मुछाले की गेंदबाजी पर। देखिए आसिफ मुछाले की बात की, जब 40 प्लस के खिलाड़ी हैं, ऑलराउंडर खिलाड़ी, उन पर जिम्मेदारी दी कि 5वीं ओवर लेकर आ रहे हैं आसिफ। 12 गेंदे 34। देखिए पिछले मैच का इक्वेशन यहां पर देखने को मिल रहा है। 12 गेंदे 34 इस तरह का इक्वेशन था। 12 गेंदे 43 का इक्वेशन था। वहां पे 25 रन खर्च किए थे और 18 रन रखे थे लास्ट, और अनिकेत ने डिफेंड किए थे। इस वक्त देख सकते हैं राइट आर्म ओवर द विकेट आगे आसिफ मुछाले। स्कोर कार्ड 34 34 पर 4 ओवर की समाप्ति के बाद सन ग्रुप बल्लेबाजी कर रही, इन्हें बनाने 12 गेंदों में 34। आधा सफर आपने 24 गेंदों में सफर किया और आधा सफर आपको 12 गेंदों में सफर करना है। अभी तक 2 हैट्रिक्स इस टूर्नामेंट में पूरी की गई। पहली हैट्रिक ली गई विनीत धानमेर और दूसरी हैट्रिक ली गई गेंदबाज राहुल पाटिल। ये 2 खिलाड़ियों ने क्रॉस आर्म गेंदबाजी इस पर देखने को मिलती है। बेहतरीन गेंद थी, मगर अनिकेत राउत गेंद को गैदर नहीं कर पाए। हालांकि विकेट से सटके हैं। एक सिंगल यहां पर 22 के रूप में आता हुआ मुन्ना पठान सर दर्शाते हुए। देखिए जेबी पैनल के अंपायर्स इस प्रतियोगिता में हैं। सुमित देशमुख सर स्क्वायर लेग पर नजर आ रहे हैं। मुख्य अंपायर मुन्ना पठान सर, तीसरे अंपायर की भूमिका में कुरूप सर नजर आएंगे। रही है अभी तक इस प्रतियोगिता में, यहां से बनाने और 33-33 आने वाली गेंदें होंगी 11। जड़ में रखा था, डाउन द ग्राउंड खेला गया डीप में। देखिए वन ऑफ द बेस्ट प्लेयर पालघर तालुके के हम कहेंगे विशाल तामोरे अंगी, बेहतरीन फील्डिंग। देखिए एक सिंगल बटोरा गया, एक सिंगल के साथ स्कोर आगे चलता हुआ फिलहाल 36 70 यूट्यूब चैनल पर ये प्रतियोगिता हम लाइव देख रहे हैं। विश नेटवर्क के पर भी लाइव देख रहे हैं। जलील शेख इस वक्त स्ट्राइक पर, आसिफ मुछाले गेंदबाजी के लिए इस वक्त पैवेलियन एंड से जिसमें रखा था बल्ले का अंदर लगा शॉट फाइन लेग पर खिलाड़ी को तैनात किया गया, मगर एक सिंगल बटोरा जाएगा। देखिए हालांकि बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। देखिए पहले मैच में गलतियां हुई थी गेंदबाज के, उसके बाद सीख कर आए। हम कहते हैं ना जिंदगी या क्रिकेट का मैदान गलतियों से सीख कर आगे बढ़ना जरूरी होता है। गलती से सीख कर गेंदबाजी कर रहे हैं। पिछले मैच में काफी महंगी ओवर डाली थी, मगर इस मैच में पहले 3 गेंदें काफी बेहतरीन डाली हैं। 37 रन लगे हैं, 37। इस वक्त जड़ में रखा ऑफसाइड पर कारपेट को रोल करते हुए गेंद को खेल दिया, डीप में खिलाड़ी मौजूद, गेंद को फील्ड करेंगे। स्ट्राइक पर थ्रो किया गया, रन का प्रयास कर रहे हैं जलील शेख, मगर कोई मौका नहीं दिया। वहां पर मैंने कहा वन ऑफ द बेस्ट प्लेयर टेनिस क्रिकेट पालघर डिस्ट्रिक्ट मिस्टर विशाल तामोरे अंगी नजर आ रहे हैं। स्कोर कार्ड 1 से आगे चलता हुआ 38-38। क्या गेंदबाजी रही है। पिछली 10 गेंदों में मात्र 8 रन बटोरे हैं बल्लेबाजों ने। अच्छा कमबैक रहा है। 8 गेंदें 30 की दरकार इस मैच को जीतने के लिए। बैकफुट पर पंच कर दिया, लगा तो 6। जलील शेख के बल्ले से आता हुआ ये बॉलिंग का छोरा। इस वक्त गेंद की गति का सही इस्तेमाल किया। गेंद टिप्पा की ना थोड़ी सी धीमी आई और बल्लेबाज ने भाप लिया, अगला पैर आगे निकाला, पीछे पॉपिंग का सही इस्तेमाल किया। देख सकते हैं हम रिप्ले में। और ऑफ स्टंप की बाहर की गेंद, क्या बेहतरीन लीडर शॉट ये खेला, प्रॉपर टाइमिंग के साथ मिड ऑफ को क्लियर करती हुई गेंद, 6 रन। ठीक इस वक्त हेलो 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 देखिए ओवर समाप्त हुए इस वक्त। 5 ओवर की समाप्ति के बाद रन लगे हैं 45-45 और यहां से और बनाने इस मैच को जीतने के लिए लगभग हम देख सकते हैं
6 गेंदे 23 बनाने इस मैच को जीतने के लिए, 6 बॉल 23 इस मैच को जीतने के लिए। देखिए इस मैच को अगर जो टीम जीतती है क्वालिफाई करेगी सीधा सुपर 6 में, एक तरफ सन ग्रुप और एक तरफ स्वरा विकी 11। देखिए इस वक्त कुंदन जी संखी और सुपरजीत संखी बादशाह, इनका भी आगमन और वेलकम, आपका हम तहे दिल स्वागत करेंगे इस प्रतियोगिता में। स्वरा योगा ग्रुप प्रेजेंस पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग सीजन 3 आज का दूसरा दिन। देखिए तीसरा मैच चल रहा है इस वक्त, काफी क्रूशियल मैच है। 6 गेंदे और 23 बनाने, स्ट्राइक पर जलीश शेख, नॉन स्ट्राइक पर मीन बोरा। आखिरी ओवर लेकर आएंगे गेंदबाजी के लिए अनिकेत राउत कप्तान। चला निश्चितच आपण बघत आहात महाराष्ट्राचं मोठं लाडकं नेतृत्व आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने आपलं नाव कोरलं गेलं, तमाम सर्वांच्या लाडकीचे आणि डहाणूचं एक मोठं व्यक्तिमत्व आदरणीय निश्चितच आपल्या समोर येत आहेत। आणि आज आपण उत्सव इथे साजरा करणार आहोत एका माझ्या अशा व्यक्तीचा ज्याने लहानापासून मोठेपण गाठलं आणि प्रत्येकाच्या मनातलं ताईल बनलं, असं तुम्हा सर्वांचं निश्चितच तुषार संख्य म्हणजे पिंटू भाऊ यांचा वाढदिवस आपण आज साजरा करणार आहोत। बल्लेबाज जलीश शेख से इन्हें बैक टू द गार्ड भेजा, अनिकेत राउत को मिलती है पहली सफलता। 5 गेंदे 23 बनाने। देखिए 5 गेंदों में आपको 4 बेहतरीन हिट्स लगाने होंगे, 4 बड़े शॉट्स लगाने होंगे। देखिए कोई भी दर्शक, कोई भी बच्चे मैदान के अंदर ना आए प्लीज, आपको बाहर मौका मिलेगा अपने पसंदीदा खिलाड़ी से मिलने के लिए, फोटोज निकालने के लिए। तो मैदान के अंदर कोई छोटे बच्चे ना आए, ये ध्यान में रखिए, कोई भी दर्शक मैदान के अंदर ना आए। इस वक्त सागर धोड़ी मैन फ्रॉम डहाणू मैदान के अंदर, पिछले मैच में 0 पर आउट हुए थे, मगर इस मैच में जिसके लिए जाने जाते हैं वो करना होगा। एक हाई हिटर बल्लेबाज है, बड़े बड़े शॉट्स के लिए जाने जाते, मगर इस वक्त दबाव में है, प्रेशर में है, प्रेशर को उस वक्त कन्वर्ट करना होगा सक्सेस में। कहते हैं ना दबाव में जब आप आते तो वहां से 2 ऑप्शन आपके पास होते हैं, या तो बिखरना या तो निखरना। यहाँ पर दबाव में आपको सही खेल कर निखरना होगा अपने आप को, क्योंकि टीम बिखरती हुई नजर आ रही है। 5 गेंदे 23 का दरकार। इस वक्त हवा में गेंद खेला काफी ऊंची, और इस वक्त खिलाड़ी अक्षय राउत गेंद के नीचे, मगर गेंद मैदान के बाहर, लगा तो 6 पीडीडी प्लेयर 6 और 6 रन। मिड विकेट के ऊपर से क्लियर करती हुई गेंद। देखिए सागर धोड़ी ताकतवर बल्लेबाज है और मुकेश दादा पाटिल के काफी नजदीक भी है। ये मैच अगर जीतते हैं तो हीरो साबित होंगे, क्योंकि 4 गेंदे बनाने इस मैच को जीतने के लिए 17 4 बॉल 17 अनिकेत एक तरफ से, और बल्लेबाजी के लिए सागर फुलटॉस के सीधा बल्ले से करारा स्मैशर डीप में विशाल तामोरे गेंद को फील्ड करेंगे, थ्रो किया गया, दूसरे का प्रयास किया जा रहा, डायरेक्ट हिट हुई है। गेंदबाज ने गेंद को गैदर किया और यहां पर अंपायर ने डिसीजन रेफर किया, थर्ड अंपायर की तरफ भेजा है रन आउट के लिए, मगर वहां पर विशाल ने अच्छी फील्डिंग की। अगर ये सिंगल भी आता है तो भी 3 गेंदे 16 की दरकार होगी, मैच ऑन रहेगा दोनों टीमों के लिए, मगर डिसीजन पेंडिंग है। सागर के ऊपर निगाहें होंगी, सागर स्ट्राइक पर होंगे, डिसीजन पेंडिंग रखा गया 70-70 यूट्यूब चैनल पर। देखिए अगर आपने इस चैनल को लाइक सब्सक्राइब नहीं किया, यहां पर आउट होता हुआ खिलाड़ी आउट गॉन, रन आउट के रूप में एक्शन रिप्ले देख सकते हैं। बेहतरीन कैमरा वर्क और बल्लेबाज मैदान के बाहर। देखिए यहां से 4 गेंदे और 16 बनाने हैं। आदरणीय संजय भाई यांचं इथे आगमन होते मनापासून या स्पर्धेच्या माध्यमातून, आणि खरोखरच आज आपण जन्मदिवस ज्यांचा साजरा करतोय बघायला मिळते। आणि मित्रांनो एकदा माझ्या वंजारी समाजाच्या विजेता उपविजेता
शुभम वनमाळी, आपण यांच्यासाठी टाळ्या मारा. जागतिक दर्जाचे स्विमर ज्याने इंग्लिश खाडी पार करण्याचा पराक्रम केलाय, गेट ऑफ इंडिया ते डहाणू खाडी असं अंतर पार केलंय, ह्यांच्यासाठी जोरदार टाळ्या असायला पाहिजेत. आज असे अनेक मान्यवर व्यक्ती तुम्हाला माध्यमातून भेटतील. धन्यवाद दीपक सर. तो बोलिए सामने खड़े. देखिए 3 गेंदें हो चुकी हैं, 3 गेंदें 16 और बनाने हैं. सागर इस वक्त स्ट्राइक पर. सर इस वक्त जेड में रखा था, खुद को निकालने का प्रयास किया. एक सिंगल जरूर बटोरने के दोनों ही बल्लेबाज एक सिंगल के साथ समाधान संतुष्ट होना होगा. इस वक्त देखिए महाराष्ट्र पुलिस कार्यरत है, महाराष्ट्र दल पुलिस में है. मिस्टर हितेश वजहे इस वक्त स्ट्राइक पर आएंगे. आने वाली 2 गेंदें और 15 बनाने इस मैच को जीतने के लिए. देखिए इस मैच में कुछ भी हो सकता है, पलटवार किया, एक खराब गेंद मैच ऑन हो सकता है. इस वक्त हेलीकॉप्टर खेलने का प्रयास मिस टाइम जरूर हुआ. डीप में खिलाड़ी हैं, जब तक गेंद की तरफ आएंगे एक सिंगल बटोरा जाएगा. दूसरे का प्रयास करना चाहते हैं दोनों बल्लेबाज और देखते ही देखते 2 रन पूरे किए जाएंगे. एक गेंद में 13 बनाने. देखिए पिछले साल जब हमने सेकेंड सीजन करवाया, यानी इसी साल में 17 से 21 जनवरी में चैंपियन बनी थी. 21 जनवरी को 2024 का वो दिन था. स्वरा विकी 11 और डिफेंडिंग चैंपियन आज क्वालिफायर मैच खेल रही है सुपर 6 के लिए. इस वक्त खराब गेंद लेग स्टंप के बाहर डालेंगे, मगर वहां पर जयेश रावरे भंडारी टाइम लगा गेंद को रोका. वाइड बॉल अंपायर दर्शा रहे. मैच अभी भी समाप्त नहीं हुई, गेंद आनी बाकी है. वाइड के साथ स्कोर आगे चलता हुआ अब तक 56-56. एक गेंदे 12 की दरकार. 1 बॉल 12 बनाने इस मैच को जीतने के लिए. एक गेंदों में 12. सागर 3 गेंद 8 पर बल्लेबाजी कर रहे हैं. और इस वक्त देख सकते हैं शॉट बढ़िया खेला है, दर्शक वहां पर हैं. और यहां पर ये आता हुआ अंपायर जो दर्शक खिलाड़ी से पूछा जाएगा, तुम्हारा संधि देते हैं. 6 रन इस मैच को जीत लिया 5 रनों से स्वरा विकी 11 ने. और अगला मैच जो होगा तुरंत शुरू होगा, जहां पर उत्कृष्ट पाटिल हमारे माइक्रोफोन पर होंगे और हम चलेंगे हमारे मैन ऑफ द मैच की तरफ, जहां पर मैन ऑफ द मैच होंगे इस मैच में. हाँ देखिए पालघर जिल्हा अध्यक्ष आदरणीय सन्माननीय राजपूत साहब का आगमन होता हुआ. वेलकम. आपण बघत आहात आपल्या सर्वांनी आदरणीय व्यक्ती. आज खरोखरच आपण एका महान व्यक्तीचं सर आदरणीय भरतभाई राजपूत साहेबांचं आगमन होते. बीजेपी पालघर जिल्हा अध्यक्ष आणि ज्यांनी खरोखरच एका समाजसेवेपासून सुरुवात केली, डहाणू जनता बँकेतून सुरुवात केली आणि त्यानंतर बाकी लोकांच्या पाठीपाशी एकत्र राहताना डहाणूमध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये ज्यांचं नाव घेतलं गेलंय तसे सर्वांचे आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे निश्चितच भरत राजपूत साहेबांचं इथे आगमन होतंय. थोड्याच आज आपण तुषारजी संख्ये म्हणजे पिंटू ह्यांचा आज आपण वाढदिवस साजरा करतोय. कारण जन्मदिवसाची शपथविधी देण्यासाठी प्रत्येक थरातून लोक त्यांच्याकडे आवर्जून आल्यात. आमच्या वंजारी समाजाच्या रणरागिणी आज ज्यांनी खरोखरच मोठं पराक्रम केला त्या देखील घरी न जाता आल्यात की तुषार भाऊंचा वाढदिवस आहे, त्यांना आपण शुभेच्छा देण्यासाठी. आणि तमाम क्रीडावर्तांनी असंख्य कार्यकर्ते मला वाटते खऱ्यापडा ग्रामपंचायत सरपंच, कलोडा गावचे जे सरपंच, आमचे सरावली गावचे सरपंच, असे अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित आलात. आणि खरोखर मित्रांनो जेवढं कौतुक करावं एखाद्या माणसाचं शब्द कमी पडतील आणि एखाद्याने प्रेम करावं एखाद्या व्यक्तीवर असं ताईसाहेब प्रेम कमी पडतील. अशा आज आमच्या लाडक्या